अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात सुरू असलेल्या संघर्ष यात्रेच्या शेवटच्या दिवशी आमदार बच्चू कडू यांनी सरकारला जोरदार इशारा दिला आहे. स्थानिक नागरिकांच्या विविध प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेच्या समारोपावेळी बोलताना बच्चू कडू यांनी प्रशासन व सरकारवर टीका केली आहे. कडू म्हणाले की मेळघाट परिसरातील आदिवासी आणि स्थानिक नागरिक अनेक मूलभूत सुविधांपासून आजही वंचित आहेत. रस्ते, आरोग्य, पाणी आणि इतर विकास कामाबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यायला हवा. जर सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला. याच वेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही थेट इशारा दिला. कडू म्हणाले की जर स्थानिक प्रश्नावर योग्य तोडगा निघाला नाही तर चिखलदरा येथील शासकीय कार्यालयात आंदोलन करण्यात येईल. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मेळघाट संघर्ष यात्रेमुळे स्थानिक प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. आता सरकार या मागण्यावर काय भूमिका घेणार आणि या प्रश्नावर ठोस निर्णय घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तुमच्या मते स्थानिक प्रश्नांसाठी अशा आक्रमक आंदोलनाची गरज आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अधिक अपडेटसाठी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.